येत्या 11 तारखेला होणाऱ्या श्री नरसिंह जयंती निमित्त श्री नरसिंहाचे काही अत्यंत सुंदर स्तोत्र संगीतमय स्वरूपामध्ये सादर करीत आहे. या स्तोत्रांचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक स्तोत्राचं एक विशेष महात्म्य आहे. नरसिंह उपासना करताना उपासनेच्या प्रारंभी आणि शेवटी नरसिंह कवच मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे, ज्याद्वारे नामस्मरण करताना काही जर चुका झाल्या तर त्या क्षम्य व्हाव्यात. तर त्याला अनुसरून सर्वप्रथम श्री नृसिंह कवच मंत्राचं पठण मी करत आहे. नृसिंह कवचं वक्षे प्रह्लादेनोदितं पुरा सर्वरक्षाकरं पुण्यं सर्वोपद्रवनाशनं सर्वसम्पत्करं चैव स्वर्गमोक्षप्रदायकं ध्यात्वा नृसिंहं देवेश हेम सिंहासनस्थितं विवृत्तास्यं त्रिनयनं शरदेन्दुसमप्रभं लक्ष्म्यालिङ्गितवामङ्गं विभूतिविरूपाश्रितं चतुर्भुजं कोमलाङ्गं स्वर्णकुण्डलशोभितं श्रियासशोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं तप्तकाञ्चनसङ्काशं पीतनिर्मलवाससं इन्द्रादिसुरमोहलिस्तस्फुरन्माणिक्यदीप्तिभिः विराजितः पदद्वन्द्वं शङ्खचक्रादिहेतृभिः गरुत्मदाजभिनयान् स्तूयमानं मुदान्वितं स्वरुत्कमलसंवासं कृत्वा कवचं पठेत् नृसिंहो मे शिरः पातु लोकरक्षार्थसम्भवः सर्वगोपी स्तम्भवासः पालं मे रक्षतु ध्वनिं नृसिंहो मे दृशः पातु सोमसूर्याग्निलोचनः स्मृतिं मे पातु नरहरि मुनिवर्यस्तुतिप्रियः नासं मे सिंहनासस्तु मुखं लक्ष्मीमुखप्रियः सर्वविद्याधिपः पातु नृसिंहो रसनामः वक्त्रं पातु इन्दोदनं सदा प्रह्लादवन्दितः नृसिंह पातु मे कण्ठं स्कन्दो भोगरान्तकृत् दिव्यास्तशोभितो भुजो नृसिंह पातु मे भुजो करो मे देववरदो नृसिंह पातु सर्वतः हृदयं योगी साध्यश्च निवासं पातु मे हरिः मध्यं पातु हिरण्याक्ष वक्ष कुक्षिविदारणः नाभि मे पातु नरहरिः स्वनाभि ब्रह्म संस्तुतः ब्रह्माण्डकोटयकट्यां यस्यासो पातु मे कटिं गुह्यं मे पातु गुह्यानां मन्त्राणां गुह्यरूपदृढक् गुरु मनोभवः पातु जानुनी नररूपदृढक् जङ्घे पातु धरावारहर्ता योऽसूनुकेसरी सुरराजपदः पादौ पादौ मे नरहरीश्वरः सहस्रशीर्षः पुरुषाः पादौ मे सर्वशस्त्रं महोग्रः पूर्वतः पातु महावीराग्रजोग्मितः महाविष्णुः दक्षिणे तु महाज्वालस्तु नैऋत्यो पश्चिमे पातु सर्वेषु दिशि मे सर्वतोमुखः नृसिंह पातु वायव्या सौम्यावेशनविग्रहः ईशान्यां पातु भद्रो वे सर्वमङ्गलदायकः संसारभयतः पातु मृत्युर्मृत्योर्नृकेसरी गर्जन्तं गर्जयन्तं निजभुजपटलं स्फोटयन्तं हटन्तं स्वाहा दीप्यन्तं तापयन्तं दिवि भुवि नित्यजं क्षेपयन्तं क्षिपन्तं स्वाहा क्रन्दन्तं रोषयन्तं दिशि दिशि सततं संहरन्तं मरन्तं स्वाहा वीक्षन्तं दुर्णयन्तं कर्णिकर्षते दिव्यसिंहं नमामि वीक्षन्तं दुर्णयन्तं कर्णिकर्षते दिव्यसिंहं नमामि वीक्षन्तं दुर्णयन्तं कर्णिकर्षते दिव्यसिंहं नमामि स्वाहा.
श्री नरसिंह जय नरसिंह जय जय नरसिंह स्वाहा श्री नरसिंह जय नरसिंह जय जय नरसिंह 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 स्वाहा। आत्ताच्या श्री नृसिंह कवच स्तोत्रातून आपण भगवान श्री नृसिंहाला अशी प्रार्थना केली की माझ्या सर्व अवयवांचे रक्षण कर। यानंतरचं सुंदर स्तोत्र आहे श्री नृसिंह स्तंभाविर्भव स्तोत्र। श्री नृसिंहाचा ज्यावेळी अवतार स्तंभातून प्रकट झाला तर त्यावेळेचं अत्यंत जिवंत वर्णन या स्तोत्राद्वारे केलेलं आहे। स्तोत्राची सुरुवात अशी आहे सहस्त्र भास्कर स्फुरम, म्हणजे ज्यावेळी श्री नरसिंह अवतार प्रकट झाला त्यावेळी जणू काही 1000 सूर्य एकाच वेळी प्रकाशमान झाले तर काय तेज निर्माण होईल तेवढं तेज निर्माण झालं। आपण नुसती कल्पना जरी केली तरी त्याची भव्यता आपल्याला या स्तोत्रातून लक्षात येते। नृसिंह कवचम लक्ष्ये सहस्रभास्कर स्फुरत् प्रभाक्ष दुर्निरीक्षणं प्रभग्न क्रूर कृद्धिरन्यकशपूरुस्थलम् अजस्त्रजाण्डकर्पर प्रभग्न रौद्र गर्जनं मुदग्र निग्रहाग्रहोग्र विग्रह कृतिं भजे स्वयंभु शम्भु जम्बुजित्रमुख्य दिव्य सम्भ्रमं तुजुम्ब मध्यदुत्कटोग्र दैत्य कुम्भकुम्भिनी अनर्गलाट्टहास्य निस्पृहाष्ट दिग्गजार्भटिं युगान्तिमान्तमत्कृतान्तधिकृतान्तकं भजे जगज्ज्वलद्दहद्ग्रसत् रहस्फुरन् मुखार्भटिं महद्भयद्भवद्ग्रसत् लसल्लसत्कृताकृतिं हिरण्यकशिपो सहस्र संहरत् समर्थकृत् मुहुर्मुहुर्मुहुर्गलत् संरक्षमा दरिद्रदेवी दुष्टदृष्टि दुःखदुर्भरं हरं नवग्रहोग्रवक्र दोषनादिव्याधि संहरं परोषदादि मन्त्रयन्त्र तन्त्र कृत्रिमं वनम् अकाल मृत्यु मृत्यु मृत्युमुग्रमूर्तिनं भजे जयत्य वक्र विक्रम क्रम क्रम क्रियाहरं स्फुरत् सहस्र विस्फुलिंग भास्कर प्रभाग्रसत् धग धग धगल्लसत् महद्भ्रमो सुदर्शनो मदेव वित्स्वरूपभृत्यवत् कृपारसामृतं विपक्ष पक्ष राक्षसाक्ष माक्ष रूक्ष वीक्षणं सदाक्षयत्कृपा कटाक्ष लक्ष्म लक्ष्मी वक्षसं विचक्षणं विलक्षणं प्रतीक्षणं परीक्षणं परीक्ष दीक्ष लक्ष शिक्ष साक्षिणं क्षमं भजे अपूर्व शौर्य धैर्य वीर दुर्निवार्य दुर्गमं मकार कृतनार्य गर्भ पर्वत प्रहर्यस प्रचार सर्व निर्वहस्तु पर्यवर्य पर्विनं सदार्यकारभार वृद्धुदार वर्णयं भजे प्रपत्तिनादनादनाभिवन्दन प्रदक्षिणा नताननागवाङ्मन जपास्मरस्तु वद्गदा अश्रुपूर्ण आर्द्रपूर्ण भक्तिपारवश्यता
कृत्क्रियाचरद्धवत् कृपानुसिंह रक्ष मां करालवक्रकर्कशुग्रवज्रदंष्ट्रमुज्ज्वलं कुठारखड्गकुन्तरोम राकुशोनकायुधं महद्वयोधभग्न सञ्चलग्नता सटालकं जगत्प्रमूर्छिता सह चक्रवर्तिनं भजे नवग्रहापमृत्युगण्डवास्तुरोगवृश्चिका अग्निकाननाग्निशत्रुमण्डल प्रवाहक्षुत्पिपास दुःखतस्कर प्रयोगदुष्प्रमादसङ्कटात् सदा नृसिंह रक्ष मां प्रभो. यानंतरचं जे स्तोत्र आहे तो श्री भगवान नृसिंहाचं मूलमंत्र आहे. तुम्ही सर्वांनी ते वाचलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल. उग्रम वीरम महाविष्णू. पण फक्त त्यात पहिल्या 2 ओळी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत. एकूण त्याच्यामध्ये 20 ओळी आहेत, 10 कडवी आहेत. आणि याचं सौंदर्य असं आहे की खालच्या 9 ओळींमधला 9 स्टांजांमधला एक एक शब्द जर घेतला तर त्यातल्या पहिल्या 2 ओळी तयार होतात. इतकं अद्भुत सौंदर्य या मूलमंत्रामध्ये. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या मूलमंत्राचे रचयिता श्री भगवान शंकर आहेत. श्री शंकर यांनी श्री नरसिंहासाठी रचलेलं हे अत्यंत सुंदर हे स्तोत्र आहे. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्नमाम्यहं मृत्युत्फुल्लविशालाक्षं विपक्षक्षयदीक्षितं विनातत्रस्तविश्वाण्डं विष्णुम् उग्रं नमाम्यहं पादावष्टब्धपातालं मूर्धाविष्टत्रिविष्टकं भुजप्रविष्टाष्टदिशं महाविष्णुं नमाम्यहं ज्योतिर्चकेन्दु नक्षत्रे गणनादीन्यनुक्रमात् गणन्ति तेजसा यस्य तं गणन्तं नमाम्यहं सर्वेन्द्रियैरभिः विना सर्वं सर्वत्र सर्वदा जानाति यो नमाम्याद्यं तमहं सर्वतोमुखं नरवत्सिंहवच्चैव रूपं यस्य महात्मनः महासटं महादौष्ट्रं तं नृसिंहं नमाम्यहं यन्नामस्मरणात् भीताः भूतवेतालराक्षसा रोगाद्याश्च प्रणश्यन्ति भीषणं तं नमाम्यहं सर्वोऽपि समाश्रित्य सकलं भद्रमश्नुते श्रिया च भद्रया दृष्टो यस्तं भद्रं नमाम्यहं साक्षात् सकाले सम्प्राप्त्यं मृत्युं शत्रुगणानतिं भक्तानां नाशयेद्यस्तु मृत्युर्नमाम्यहं नमस्कारात्मकं तस्मै विधायात्मनिवेदनं त्यक्तदुःखोऽखिलान् कामान् अश्नुते तं नमाम्यहं दासभूता स्वतः सर्वे यात्मानः परमात्मनः अतोऽहमपि ते दासः इति मत्वा नमाम्यहं शङ्करेणादरात् प्रोक्तं पदानां तत्त्वनिर्णयं प्रसिद्धं यः पठेत् तस्य विद्या आयुर्षिर्च वर्धते. यानंतरचं जे स्तोत्र आहे अत्यंत सुंदर. प्रातः समयी श्री नरसिंहाला आवाहन करतोय आपण. देही दर्शनम. देहि दर्शनं नृसिंह देहि दर्शनं देहि दर्शनं नृसिंह देहि दर्शनम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम्
उषःकालासमन्त रक्तमम्बरम् उषःकालासमन्त रक्तमम्बरम् उत्तिष्ठ शयनादद पश्य पश्यादिशम् देहि दर्शनं नृसिंह देहि दर्शनम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम् सनकादिं योगिनां ब्रह्मेशनाकिन्नम् भक्तानां श्रीकुरुष्व प्रथमवन्दनम् लक्ष्मीरिव नीराञ्जनज्योतिनां शुभम् आर्तिक्य विदधाति देवमङ्गलम् भक्तेषु क्रोधोऽयम् उद्धरार्धकम् मातुरिव पुत्रेषु स्नेहवर्धनम् नमस्कृत्वा देवगुरुं भूमिवन्दनम् करणीयं सन्ध्यादिर्प्रार्थनार्निकम् देवारे राक्षसास्य क्रोधमपाकुरुम् सौम्यं तव दर्शयात रूपसुन्दरम् भक्तेषु क्रोधोऽयम् उद्धरार्धकम् मातुरिव पुत्रेषु स्नेहवर्धनम् देहि दर्शनं सिंह देहि दर्शनम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम् अभ्यर्थी प्रह्लाद स्मरति अनुपदम् दासोऽयं चरणस्य देहि दर्शनम् सिंह देहि दर्शनम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम् नृसिंहाष्टकम् एतदये पठेत् शृणुयाचपिम् अभयं सर्वकारेषु श्रीनृसिंहप्रसादः उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्तां त्रैलोक्यं मङ्गलं कुरु देहि दर्शनं सिंह देहि दर्शनम् उग्रं बहुदिव्यमिदं रूपमद्भुतम् श्री भगवान नरसिंहाचे पूजन अनेक रूपांमध्ये केले जाते. त्यातलं एक रूप आहे षोडश बाहू नृसिंह. म्हणजे नृसिंह भगवानाचं ते रूप ज्यामध्ये त्याला 16 बाहू आहेत असं एक रूप आहे श्री नृसिंह भगवानाचं. तर त्या रूपासाठीचं एक सुंदर स्तोत्र आहे षोडश बाहू नृसिंहाष्टकम. ते आता मी सादर करत आहे. अथ श्री षोडश बाहू नृसिंहाष्टकम् भूखण्डं वारणाण्डं परवरविरटं डम्पटं पूर्णम्पम् भूखण्डं वारणाण्डं परवरविरटं डम्पटं पूर्णम्पम् डिं 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 डिडिम्बं दामपि नामै चम्पैश्चम्पैः तुल्या तुल्यास्तु तुल्या धुम धुम धुमकै कुङ्कुमाङ्कै एतत्ते पूर्णयुक्तम् अहरः करः पातु मां नारसिंहं भूभृद्भुजङ्गं प्रलयर्वरं प्रज्वलज्वालमालं खर्जर्जं खर्जयन्तं किकचकचकचित् खर्जदुर्जर्जयन्तं भूभागं भोगभागं गगगगगनं गर्दमत्युग्रगण्डं स्वच्छं पुच्छं स्वगच्छं स्वजनजननुतः पातु मां नारसिंहं हेनाभ्रं गर्जमानं लघुलघुमकरो बालचन्द्राकदंष्ट्रो हेमां भोजं सरोजा जट जट जटिलो जाट्यमानस्तु वीतिः दन्तानां बाधमानं खगटखगटवो भोजजानु सुरेन्द्रो निष्पृत्यं हं सरोजा गह गह गहतः पातु मां नारसिंहं शङ्खं चक्रं च चापं परशुमशिंशं शूलपाशाङ्कुशास्त्रं
बिभ्रन्तं वज्रकेटं हलमुसलगदा कुन्तमत्तुग्रदण्डं ज्वालाकेशं त्रिनेत्रं प्रलयनवरं प्रज्वलज्वालमालं वन्दे प्रत्येकरूपं परपदनिवसः पातु मां नारसिंहं येनाभ्रं गर्जमानं लघुलघुमुखरो बालचन्द्रार्कदंष्टो हेमाम्भोजं सरोज जट जट जटिलो जाट्यमानस्तु भीतिः दन्तानां बाधमानां खगटखगटो भोजजानु सुरेन्द्रो निष्पृत्यं हंसरोजा गहगहतः पातु मां नारसिंहं पादद्वन्द्वं दरित्री कटिविपुलतरो मेरुमध्यगुलमूरुं नाभिं ब्रह्माण्डसिन्धुः हृदयमपि भवो भूतविद्वत्समेतः दुश्चक्रां कंसबाहुं पुलिशनकमुखं चन्द्रसूर्याग्निनेत्रं वक्त्रं मन्ये सुविद्युत्सुरगणविजयः पातु मां नारसिंहं नासाग्रं पीनगण्डं करवलमथनं बद्धकेयूरहारं रौद्रं दंष्ट्राकरालम् अमितगुणगुणं कोटिसूर्याग्निनेत्रं गाम्भीर्यं पिङ्गलाक्षं भ्रुकुटितवदनं षोडशार्धार्धबाहुं वन्दे भीमाट्टहासं त्रिभुवनविजयः पातु मां नारसिंहः के नरसिंहाष्टके नरवरसदृशं देवभीत्वं गृहीत्वा देवन्द्यो विप्रदण्डं प्रतिवचनपया याम्निने प्रत्यनैषीः शापं चापं च खड्गं प्रहसितवदनं चक्रचक्रे चकेन ॐ नित्ये दैत्यनादं प्रकचविबुधुषा पातु मां नारसिंहः जं 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 जकारं झष झष झचितं जानुदेशं जकारं हुं 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 हकारं हरितकहसायं दिशे हुंबकारं वं 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 वकारं वदनदलिततं वामपक्षं तु सूक्ष्मं लं 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 लकारं लघुवणविजयः पातु मां नारसिंहः भूतप्रेतपिशाचयक्षगणशः देशान्तरोच्चाटनः चोरव्याधिमहज्वरं वैरं शत्रुक्षयं निश्चयं सन्ध्याकाले जपतमष्टकमिदं सद्भक्तिपूर्वादिभिः प्रह्लादेव वरोरस्तु जयितं सत्पूजितां भूते यानंतरचं जे स्तोत्र आहे ते श्री नृसिंह ऋण विमोचन स्तोत्र. आपण सर्वजण कायम ऋणाईत असतो, कुठल्या ना कुठलं ऋण असतं आपल्यावर, म्हणजे आर्थिक दृष्टीनं असतंच पण इतरही गोष्टी ऋण असतात आपल्याला. त्या बंधनातनं ऋणातनं आपल्याला मुक्त करण्यासाठीचं अत्यंत सुंदर जिवंत जागृत असं हे श्री नृसिंह ऋण विमोचन स्तोत्र. देवत्कार्यसिद्ध्यर्थं सभास्तम्भसमोद्भवं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये. लक्ष्म्या लिङ्गितवामाङ्गं भक्तानां वरदायकं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये. आन्त्रमालाधरं शङ्खं चक्राब्जायुधधारिणं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये. स्मरणात् सर्वपापघ्नं कर्तृजविषनाशनं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये. सिंहनादेन महत्ता
वरदं दैत्येश्वर विदारणं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये क्रूरहृदयैः पीडितानां भक्तानामभयप्रदं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये वेदवेदान्तयज्ञेश ब्रह्मरुद्रादिवन्दितं श्रीनरसिंहमहावीरं नमामि ऋणमुक्तये यैनं पठेत् नित्यं ऋणमोचनसञ्जितम् अन्नुनी जायते सद्यो धनं शीघ्रमवाप्नुयात् धनं शीघ्रमवाप्नुयात् धनं शीघ्रमवाप्नुयात्. यानंतरचं जे स्तोत्र आहे त्याला नृसिंह प्रपत्ती स्तोत्र म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा भगवान श्री नरसिंहाला शरण जातो त्यावेळी असं म्हणतो, माता नृसिंहश्च पिता नृसिंह भ्राता नृसिंहश्च सखा नृसिंह विद्या नृसिंहश्च द्रविणं नृसिंह स्वामी नृसिंहश्च सकलं नृसिंह हितो नरसिंहश्च कर्तो नरसिंह यतो यतो यामि ततो ततो नरसिंह नृसिंहदेवात् परतो न कश्चित् तस्मात् नृसिंहं शरणं प्रपद्ये. यानंतरचं जे स्तोत्र आहे त्याला नृसिंह बीज मंत्र म्हणतात. असं म्हटलं जातं की नृसिंहाचा जो बीज मंत्र आहे तो जगातल्या सर्व शक्तिशाली मंत्रांपैकी एक मंत्र आहे. त्याला मी वेगवेगळ्या पद्धतीनं तालबद्ध केलेला आहे. तवदसोऽहं नरसिंह 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 तवदसोऽहं श्रीनरसिंह तवदसोऽहं श्रीनरसिंह श्रीनरसिंह तवदसोऽहं तवदसोऽहं श्रीनरसिंह श्रीनरसिंह तवदसोऽहं तवदसोऽहं श्रीनरसिंह तवदसोऽहं श्रीनरसिंह श्रीनरसिंह तवदसोऽहं तवदसोऽहं श्रीनरसिंह श्रीनरसिंह तवदसोऽहं तवदसोऽहं श्रीनरसिंह
श्रीनरसिंहा तवदसोऽहं तवदसोऽहं श्रीनरसिंहा श्रीनरसिंहा तवदसोऽहं. यानंतर श्री भगवान नृसिंह यांची संस्कृत मधली आरती आहे. या आरतीचे रचयिता स्वतः श्री प्रल्हाद महाराज आहेत. अत्यंत सुंदर अर्थपूर्ण आरती आहे. नमस्ते नरसिंहाय प्रल्हाददायिने हिरण्यकशिपूर्वक्षः शीलाटङ्कानखालाय इतो नरसिंहो परितो नरसिंहो यतो यतो यामि ततो नरसिंहो बहिर्नरसिंहो हृदये नरसिंहो नरसिंहमधि शरणं प्रपद्ये तव करकमलवदे नखा अद्भुत शृंगार दलिता हिरण्यकशिपू तनुभृंगा केशवधीता नरहरिरूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय नृसिंहदेव जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद नृसिंह जय लक्ष्मी नृसिंह. जसं मी आपल्याला सुरुवातीला म्हणलं की नरसिंह उपासनेची सुरुवात, आरंभ आणि समाप्ती हे नृसिंह कवच मंत्रांनी करणं अपेक्षित असते. तर परत एकदा नृसिंह कवच मंत्र सादर करत आहे. नृसिंह कवचं वक्षे प्रह्लादेनोदितं पुरा सर्वरक्षाकरं पुण्यं सर्वोपद्रवनाशनं सर्वसम्पत्करं चैव स्वर्गमोक्षप्रदायकं ध्यात्वा सिंहं देवेश हेमसिंहासनस्थितं विरुत्तास्यं त्रिनयनं शरदेन्दुसमप्रभं लक्ष्म्यालिङ्गितवामाङ्गं विभूतिविरूपाश्रितं चतुर्भुजं कोमलाङ्गं स्वर्णकुण्डलशोभितं श्रियासशोभितोरस्कं रत्नकेयूरमुद्रितं तप्तकाञ्चनसङ्काशं पीतनिर्मलवाससं इन्द्रादिसुरमादिस्तस्फुरन्माणिक्यदीप्तिभिः विराजितः पदद्वन्द्वं शङ्खचक्रादिहेतिभिः गरुत्मदाजविनयान् स्तूयमानं वदान्वितं स्वरुत्कमलसंवासं कृत्वा लोकवचं पठेत् नृसिंहो मे शिरः पातु लोकरक्षार्थसम्भवः सर्वगोपीस्तम्भवासः पादं मे रक्षतध्वनिं नृसिंहो मे दृशः पातु सोमसूर्याग्निलोचनः स्मृतिं मे पातु नररी मुनिवर्यस्तुतिप्रिय नासं मे सिंहनासस्तु मुखं लक्ष्मीमुखप्रियः सर्वविद्याधिपः पातु नृसिंहो रसना मम वक्त्रं पातु इन्दोदनं सदा प्रह्लादवन्दितः नृसिंह पातु मे कण्ठं स्कन्दो भूभान्तकृत् दिव्यास्तशोभितो भुजो नृसिंह पातु मे भुजो
करो मे देव वरदो नृसिंह पातु सर्वतः हृदयं योगी साध्यश्च निवासं पातु मे हरिः मध्यं पातु हिरण्याक्ष वक्ष कुक्षि विदारिणः नाभि मे पातु नरहरिः स्वनाभि ब्रह्म संस्तुतः ब्रह्माण्डकोटयकट्यां यस्यासो पातु विकटिं गुह्यं मे पातु गुह्यानां मन्त्राणां गुह्यरूपदृढ ॐ मनोभवः पातु चानुनी नररूपदृढ चण्डे पातु धरावारार्ताय सोऽन्दुकेसरी सुरराजपदः पादौ मे नरहरीश्वरः सहस्रशीर्षः पुरुषाः पादौ मे सर्वशस्तनु महोग्रः पूर्वतः पातु महावीराग्रजोऽग्निता महाविष्णुः दक्षिणे तु महाज्वालस्तु नैऋत्यो पश्चिमे पातु सर्वेषु दिशि मे सर्वतोमुखः नृसिंह पातु वायव्या सौम्य विशन विग्रहः ईशान्यं पातु भद्रो वे सर्वमङ्गलदायकः संसारभयतः पातु मृत्युर्मृत्युन्धुकेसरी गर्जन्तं गर्जयन्तं निजभुजपटलं स्फोटयन्तं मटन्तं दीप्यन्तं तापयन्तं दिवि भुवि दित्यजं क्षेपयन्तं क्षिपन्तं क्रन्दन्तं रोषयन्तं दिशि दिशि सततं संवरन्तं वरन्तं वीक्षन्तं घूर्णयन्तं कर्णिकर्षतय दिव्यसिंहं नमामि 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 स्वाहा श्री नरसिंह जय नरसिंह जय जय नरसिंह स्वाहा श्री नरसिंह जय नरसिंह जय जय नरसिंह 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 स्वाहा येत्या 11 तारखेला होणाऱ्या श्री नरसिंह जयंती समारोहात आणि या नरसिंह जयंती निमित्त आपल्या सर्वांना श्री भगवान नरसिंहाचे कृपाशीर्वाद लाभावेत अशी देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद.